हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रिंकीज फूड लॅब। आज आपण बघणार आहे पास्ता, तो पण पेस्टो पास्ता आहे। पेस्टो पास्ता म्हणजे काइंड ऑफ हिरवा कलरवाला पास्ता बोलू शकतो। एक तो अराबिता असतो, अराबिता म्हणजे लाल मिरची आणि टमाटर असा वाला असतो। इथे एक असा आहे बेसल आणि चीज आणि असा एक सॉस असतो, त्याचा आपण एक पास्ता बघू। असा सॉस असतो वनिलावाला, हा बघू शकतात। तर हा सॉस आहे, हा सॉस मी घेतलाय। ठीक आहे, चला आता आपण बघूया। सर्वात पहिले आपण हा पास्ता मी घेतला, एक मोठा बाउल घेतलाय। हा पास्ता मी इकडे गरम करायला पाणी ठेवलं आहे, त्या पाण्यामध्ये टाकूया। पास्त्यासाठी घेतलं इथे पण कांदा, रेड पेपर म्हणजे लाल कलरची शिमला मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या आणि जी मी तुम्हाला पेस्ट सांगितलेली ती पेस्ट, चिली फ्लेक्स आणि ऑरेगनो, मिक्स हर्ब्स ओला ऑरेगनो आणि 2 मोठे चमचे तेल। इकडे आपला पास्ता उकळून झालेला आहे। आता आपण ड्रेन करूया। साधारण असा फुललेला आहे आपला पास्ता, हे बघू शकता। इथे आपली कढाई गरम झालेली आहे, त्या कढाईमध्ये मी आता 2 मोठे चमचे तेल टाकतीये। तेल गरम व्हायला आलंय, तर त्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्या आपण हिरव्या मिरच्या टाकूया। हिरव्या मिरच्या चांगल्या तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊया थोड्याशा। आता अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, याला पण चांगलं आपण फ्राय करून घेऊया आणि हलका असं लालसर होऊ देऊया याला। इकडे ते होतंय तोपर्यंत आपण याच्यात कांदे टाकूया। कांदे पण मस्त तेलामध्ये परतून घेऊया छानपैकी। आता याला चांगला असा गुलाबीचा रंग आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये जी चिरलेली लालवाली शिमला मिरची आहे, रेड पेपर, ती टाकूया। याला पण चांगलं आपण थोडं परतून घेऊया। आणि ही भाजी आहे ना, ही थोडीशी कच्चीच छान लागते पास्तामध्ये आणि थोडासा या भाजीचा फ्लेवर पण येतो। इकडे आपला आता कांदा आणि शिमला मिरची आहे चांगली परतून झालेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये 1 टीस्पून चिली फ्लेक्स आणि 1 टीस्पून ऑरेगनो टाकूया। हे चांगलं आता परतून घेऊया चांगलं। आता आपण जो बाजारातला सॉस घेतला आहे तो याच्यात टाकूया। आणि याच्यामध्ये मी मीठ नाही टाकत आहे, कारण याच्यामध्ये ऑलरेडी ह्या सॉसमध्ये मीठ खूप असतं, कारण चीज पण असतं, म्हणून मीठ टाकत नाही आहे। तर आता हा सॉस सगळा टाकू आणि परतून घेऊया चांगला। पूर्ण छानपैकी परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकते। पाणी टाकून झाल्यावर याला चांगला थोडासा हलकासा शिजू देऊया। शिजून झाल्यानंतर याच्यात मी पास्ता टाकते। पास्ता पण चांगला याच्यात परतून घेऊया। सॉस आणि पास्ता पूर्ण एकत्र करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। इकडे आपला पास्ता रेडी आहे। तर आता याची आपण चांगली प्लेटिंग करूया। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।